Hello, this is Professor Chetan More, motivational speaker. ह्युमन बिंग जो आहे तो गॉड्स विकेस्ट क्रिएचर आहे. जर तुम्ही थोडं खोलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल की हत्तीला देवाने सोंड दिलेली आहे प्रोटेक्शनसाठी, वाघाला पंजे दिलेले आहेत, दात दिलेले आहे, चित्याला वेग दिलेला आहे, पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. परंतु ह्युमन बिंगला तसं काही दिलेलं नाही. तो वीक ॲनिमल आहे आणि तो वीक ॲनिमल असल्यामुळे तो संघटितपणाने राहायला शिकला, तो कोऑपरेशन करायला लागला आणि ह्या कोऑपरेशनमधून त्याने आर्टिफिशियलरित्या स्वतःला वाचवण्यासाठी लाकडाचे शस्त्र तयार केले, दगडांचे शस्त्र तयार केले, पुढे जाऊन त्याने आधुनिकतेने बंदूक तयार केली, न्यूक्लिअर बॉम्ब्स तयार केले. हे का तर तो विकेस्ट होता म्हणून. प्राण्यांना नॅचरली ते मिळालं म्हणून त्यांनी काही विशेष काही केलेलं नाही. ते त्या शस्त्रांचाच वापर करत राहिले, त्यांनी स्वतःला एक्सप्लोर केलेलं नाही. त्याच पद्धतीनं नॅचरली गॉड गिफ्टेड टॅलेंटेड मुलं जे आहेत, म्हणजे हुशार मुलं जे आहेत, ते जास्त एक्सप्लोर करत नाहीत. त्यांना ऑप्शन्स खूप कमी राहतात, एकतर मेडिकल नाहीतर इंजिनिअरिंग. परंतु ॲव्हरेज मुलं जे आहेत, तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर त्यांना खूप सारे ऑप्शन्स एक्सप्लोर करायची एक संधी आहे. त्यामुळे ॲकॅडॅमिकली जो वीक आहे, मी नेहमी म्हणतो ॲकॅडॅमिकली वीक माणूस वीक कधीच नसतो. काहीतरी प्रॉब्लेम आलेले असतात ॲकॅडॅमिक्समध्ये जो तो शोधू शकत नाही. पण ॲकॅडॅमिकली जो वीक आहे त्या मुलाला खूप साऱ्या संधी मार्केटमध्ये आहेत. ही हॅज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोर न्यू करिअर्स आणि तो अनेक क्षेत्रांमध्ये ह्या टॅलेंटेड मुलांपेक्षाही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो, प्रगती केलेली आहे, जशी मानवाने प्रगती केलेली आहे.